आता येईल ना तात्या पाणी? अरे पाणी आलंच पाहिजे राजू हो. नामदेवराव, पाणी आलंच पाहिजे. पेरणी कशी करा, पाणी नाही आलं तर? दाय दाना पिकन तवाच माणूस खायन ना, नाही तर काय खायन माणूस? मातीचे ढेकलं. मातीचे ढेकलंय कुठं खायन काही दिवसानं? मातीचे ढेकलंय नाही राहीन खाले. खा लागन तुम्हाला सिमेंटाचे ढेकलं. सिमेंटाचे रस्ते पाहिजे तुम्हाला, घ्या सिमेंटाचे रस्ते घ्या. सिमेंटाचं घर पाहिजे, घ्या सिमेंटाचं घर घ्या. वावराय ना प्लाट पाडू राहिले तुम्ही. काही दिवसानं तुम्हाला माती विकत घ्या लागन, एवढं लक्षात ठेवा. एखादा जर तुम्ही म्हणसाल ना का झाड घरी तुळशी लावायची आहे, झाडं लावायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला माती विकत घ्या लागन, त्याचे पैसे मोजून द्या लागन. असे दिवस आहे पाहिजे तुम्ही. पाहायचं काय आहे त्याच्यात? दिवस आलेच आहे ना तात्या तसे. नाही देवानंद भाऊ, दिवस तसे नाही आले. दिवस हे माणसानंच आणले होय. हे दिवस काय निसर्गाने आणले होय काय? हे माणसानंच आणले होय. माणसाला लालूच आहे ना पैशाची. माणसाला वाटते का आता हाय उद्या नाही. मार वावराच्या वावराने तुम्ही अपार्टमेंट उभे करू राहिले सिमेंटाचे. काळी चांगली माती असून पीक पाण्याची, त्याच्यावर तुम्ही एवढ्याला बिल्डिंगा उभ्या करू राहिले राहसाठी, तर मग ते तसं होणारच आहे. मग म्हणता तुम्ही पाणी येत नाही. बरसातीत पाणी नाही येत, उन्हाळ्यात ऊन नाही तपत, हिवाळ्यात थंडी नाही लागत. तेच कारण होय. पण पाणी आले पाहिजे तात्या. धोंडी काढली आपण. गहू तांदूळ ज्वारी बम जमा केला त्याने, तर पैसे चांगले जमा केले म्हणते. अरे मा घरून असतं त्याने कमीत कमी 20 किलो घेतला गहू घेतला 20 किलो. 5 किलो तांदूळ दे म्हणे. म्हटलं हे घे कंट्रोलचे तांदूळ, हे नाही पाहिजे म्हणे. बा देशील तर चांगले दे म्हणे. आणि ते बी धोंडी याच्या पहिले हे सगळं घेतलं, त्याच्यानंतर धोंडी आणली, धोंडीचं गाणं म्हणायला लावलं तात्याले. नाही तर काही नाही म्हणे, मी जातच नाही म्हणे तिकडे. सल्ल्या बी त्याच्या सोबत आहे वाटते. बापा सल्ल्याले तर कटला चालवायला ठेवलं होतं त्यानं. अरे ऐकूनच नव्हते राहिले न ते. ऐकूनच नव्हते राहिले. ज्याच्याही घरी गेले पहिलेच म्हणे एवढा किलो गहू पाहिजे, एवढे किलो तांदूळ पाहिजे, तच येतो धोंडी घेऊन, नाही तर राहिलं काही घेण देण नाही. अरे मी घरी नसताना मा घरून 50 किलो गहू नेले त्यानं. सांगा काय करावं आता? आणि मा घरची बाई तर बाईच आहे, तुम्हाला माहित आहे. देवगाय बस देऊन दिले तिनं. फक्त पाणी आलं पाहिजे म्हणे, बस 50 नाही 1 क्विंटल गहू घेऊन जा म्हणे तुम्ही. ते पाणी येऊ का नाही येऊ, आणि कास्तकाराले पिको का नाही पिको, यायनं मस्त यायचा आपला वाला कोटा भरून घेऊन दिला. गहू ज्वारी तांदूळ त्या कटल्याचा आवाज म्हटलं कटकट कटकट करे. मला तर वाटलं का तो मंदातून तुटते, एवढं वजन झालं ना त्याच्यावर. एका पोत्यात ज्वारी आहे, एका पोत्यात गहू आहे. आता हे तू उठून दे सल्ल्या काका. आणि आमच्या सोबत राहशील तर कधी बी म्हटलं त्याला फायदाच करून देईन आम्ही. पाय 2 पोत्याचा फायदा करून दिला त्याला. जाय मग आता घरी, मस्त जेवण कर आणि ये मग मोहनदाच्या पांटेल्यावर. ये रे जेवण करायला ये रे त्याच्या. यावं जेवण करायला, ताट वाढून ठेवलाय दोघांसाठी. रोजच जात जाणार आहे धोंडी काढायला. कसं आहे म्हटलं, गहू ज्वारी तांदूळ घरी येत राहते काही ना काही. 5-50 रुपयाची कमाई नाही तुमची, घरात आणून टाका तर कमीत कमी धान्य तर जमा होईल. बस डबल धोंडी काढायला जात बी नाही आम्ही. कायले म्हणते नुसता पाला बांधून देते अंगाले निंबाचा आणि घुमत राहा पुऱ्या गावात नाही ते मेंढकी सोबत. बस आमच्या इकडून नेवत ते धंदे. या ना जेवायला या, ये रे जेवायला या लवकर. गावात एवढी मोठी धोंडी काढली, सगळ्याच्या घरी गेले. पण मा घरापर्यंत आणली का त्यानं धोंडी? आणली काय? आता ते 2 पोट्टे येऊ राहिले होते सोन्यांचे, त्याला येऊ दिलं काय? नाही येऊ दिलं. आणि तुम्ही म्हणता का मग सरपंचासोबत भांडणं काऊन करता? सरपंच पुऱ्या गावाचे आहे तर सगळ्यासोबत सारखं राहिले पाहिजे ना त्यानं. आमच्यासोबत भेदभाव काऊन केला त्यानं? माया घरी, भीमा भाऊच्या घरी, मिलिंद काकाच्या इथं, तिघाच्या इथं त्यानं धोंडी नाही आणली. पहिले तुम्ही तर माणुसकीनं वागा त्याच्यासोबत, तवाच ते वागन ना. त्याचं बरोबर आहे, त्याचं काहीच नाही चुकलं. त्याच्या जागी मी असतो तर मी नसते आणले. तू पहिले त्यातनी माणुसकी आण. तुझे काम नव्हतं भांडणं करायचं आणि त्याचेवाले एवढे मोठे माई हिसकणं, ते मशीन हिसकणं, ते भोंगे तोडून टाकले त्याचेवाले. काही गरज होती काय? आणि वरतून त्याचे बाहेर गावचे गुंडे आणले होते त्याला माराले. तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहे काका, सगळ्या गोष्टी मान्य आहे. मग आम्ही सगळं एवढं केलं तर ते काय कमी फिल्डिंग लावून होते काय? ते आम्हाला त्या दिवशी झगडे करायच्याच मागं लागले होते, म्हणून तर सगळेच्या सगळे मारायला आले ते बी. मग आम्ही आमच्या हिशोबानं राहिलो ना. आता आम्ही जर ते गुंडे बोलावत नव्हतो बाहेरचे तर आम्ही किती गेलो असतो? मग आम्ही पुरे 12च्या भावातच गेलो असतो. जाऊ दे ना, नाही आणली तर नाही आणली धोंडी. आता तुमच्या 3 घरी धोंडी नाही आणली तर का पाणी नाही आलं पाहिजे काय? तुमची इच्छा आहे का मग का पाणी नाही आलं पाहिजे म्हणून? नाही पाणी तर आलंच पाहिजे. धोंडी काढली ना, पाणी आलेच पाहिजे. उलट तर जाऊ द्या म्हणा, नाही आले आमच्या घरी तर आमचं धान्य वाजलं. नाहीतर ते मार पोट्टे 2 जण किती किलो गहू आणि ज्वारी मागू राहिले होते. जेवढी मागितली तेवढी द्यास लागे, नाही तर धोंडी नाही आणत म्हणे. पहिले गहू ज्वारी आणि देणगी जे आहे ते द्या, त्याच्यानंतर धोंडी तुमच्या घरापर्यंत येन. बियाणे घरी येऊन पडले आहे, पाणी आलं पाहिजे, पेरणी चालू करतो लवकरच. अशा छोट्या छोट्या गोष्टीच्यानंच तुम्ही भांडणं करत जा आणि मग गावाचं नाव खराब करत जा. छान जमा केलं काय त्यानं? किती पोते जमा केले त्यानं गहू ज्वारी तांदूळचे. तांदूळ बी कंट्रोलचे नाही पाहिजे म्हणे, गहू कंट्रोलचे नाही पाहिजे म्हणे.
एकदम प्युअर माल घेतला ना त्याईनं. अरे बदमाश आहे ते पोट्टे, का सारखे तुझे आहे का ते? आज तर बम जमलं रे तुमच्या दोघांचं. 1000 रुपये भेटले, गहू ज्वारी तांदूळ, टेन्शनच घ्यायचं काम नाहीये. अधिक वरतून हे पैसे जमा झालेले. चांगलंच जमलं ना. तुझे सगळं बरोबर आहे मोहनदा, तुझं सगळंच बरोबर आहे, चांगलंच जमलं आमचं. मग त्या काऊन नाही घेतलं त्याला जमून? घ्या लागत होता कडुनिंबाचा पाला बांधून, आणि त्या यायला पाहिजे होतं धोंडीतनी. आम्ही दोघं नव्हतो जात. मी का आता तुमच्या एवढा आहे काय? लग्न झालं ना माझं. हे कसं समजते तुले? हे बातच समजलं का लग्न झालाय? मग लग्न झालं होतं तर काय झालं असतं? गहू ज्वारी तांदूळ आले असते, पैसे आले असते ना, आणि 1000 रुपये भेटले असते. आम्हाला पुऱ्या गावात घुमवलं कडुनिंबाचा पाला बांधून, आणि ते मेंढकी लटकून. हे नाही दिसू राहिलं तुले? आणि जराशी ते 5-50 किलोची गहून ज्वारी त्या डोळ्यात येऊ राहिली. त्याच्यात का आम्ही दोघांनाच वाटलं का ते? सल्ल्या काकाला दिली, रिंक्याला दिली, आम्ही दोघांना घेतली. 4 जणांचे हिस्से होते ना, त्या हिशोबाने मागितली आम्ही लोकांच्या घरी. अरे पण सहखुशीनं जे दिल्लीत हे घ्या लागत असते, तुम्ही तोंडानं मागू राहिले ना. अरे मागितलं म्हणून काय झालं तोंडानं? पाणी नाही आलं पाहिजे काय? पाणी यासाठी तेवढं धान्य पाहिजेच ना. आणि दक्षिणा तोंडानच मागू राहिले होते तुम्ही. जाऊ दे मोहनदा, जास्ती गोष्टी काही करू नको. लवकर 2 मसाले पानला आणि जाऊ दे आम्हाला. झोपू दे बा, सकाळपासून थकला माणूस. पैसे नगदी लागण्याचे वाले. पैसे नगदीच घे तू, उधारीत आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला तर चाला रे पानं. मी आज तर फोन केला होता तुम्हाला. अरे त्यासाठी काही विषय असते का शाहरुख आहे काका? मोहनदा, श्याम काकाले, मदन काकाले, सल्ल्या काकाले, शाहरुख काकाले, मन्याद आले, 5 जणाले पान दे. आणि 2 आमचे असे 7 पाने बनव, आणि 7 पानाचे पैसे नगद घे. आज लय मोठं मान केलं रे तुम्ही, सगळ्याले पानं चारले. मोहनदा, उरलेल्या पैशाचं तू पान खाऊन घेतो. आता येतो आम्ही, चला झोपतो बा. अबे पण पैसे उरलेच कुठं? पैसे तर 1 रुपया नाही उरला. उलट तर तुमच्या अंगावर निघून राहिले 30 रुपये. उद्या घेऊन घेतो, तुम्ही खाऊन घेतो, आणि त्याही पैसे आम्ही देऊन देऊन उद्या. झोपून राहिले चुपचाप आता. सकाळी थकला ना, चुपचाप झोपून राह. आता मोबाईल नको पाहू. नाही, आता झोपतोच मी, लय थकलो मी, पुरा गाव घुमलो ना. चला मग आता आपापल्या घरी. देवानंद भाऊ गेले, पाटीले गेले, आपण आता एक झोप घेऊन घ्या. उद्या वावरातही जावं लागते सकाळी. आता काय आहे म्हटलं वावरात एवढी गडबड करू राहिले? पाणी येऊ द्या, मग पेरणी करजा, मग जा वावरात. जरासा म्हटलं आपलं वसंतरावले सुट्टी द्या. अरे नाही हो अरविंदराव, काही राजव काही बोलता काय? काहीच नाही म्हणता वावरात. अरे किती मोठा बगीचा आहे आंब्याचा. कैऱ्याच काय होता ते? अरे तेच ना मग. आता लोणच्यासाठी लोक घेत नाही का कैरे? मग कैरे भाव आहे ना कैऱ्याले बी. नाही मग जाच लागते तुम्हाला. कारण कसं आहे, सोट्टेले मोठे हुशार आहे, बरोबर पाहून घेते वावरात कोणी नाही काय, आणि पुरा लप्पास करून टाकते. त्याच्यासाठी होय ना, सुट्ट्याने घेता येत ना जास्त. आता वसंतराव 3 दिवसासाठी गेले होते पोरीले आणायले मोठ्या, अधिक महिन्याच्यानं. पण आता सुट्ट्याने घेता येत ना जास्त. आणि त्याच्यात कसं पाण्याचा जर ठोक आला तर पेरणी चालू होऊन जाते. चालू मग डबल आपलं काम. आता दलाला येऊ राहिले वावरायनं कैऱ्या मागाले. म्हटलं बा 10 रुपये किलोन देतो म्हटलं, तर नाही म्हणे, 8.5 रुपये म्हणे तो. सगळं तोडणं गिळणं त्याच्या इकडे म्हणे. चला येतो मग. तात्या थांबावं 2 मिनिटं. अरे मदन भाऊनं व्हॉट्सअपवर टाकलं की महाराणा प्रताप जयंती, राजमाता जिजाबाई पुण्यतिथी, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी, हे उद्या आहे म्हणते. काय बोलू राहिले? माझ्या तर लक्षातही नाही आहे. आता ते पेपर वाचते ना, त्याच्याच्यानं त्याच्या लक्षात राहते, त्याच्याच्यानं ते टाकून दिलं असं. बरं झालं सांगितलं तर. उद्या आहे ना? बरं ठीक आहे ना, चला येतो मग. हे काय येऊ राहिलं रे स्वप्नात घडी घडी? काय हो रे बाबा हे कोणतं स्वप्न येऊ राहिलं? कोण हो रे बुडी हे? मला कायले आवाज देऊ राहिली, आणि झाडाला कायले उलटी लटकली हे? पहिलेच माणूस धोंडी घुमून आला, पुरा थकला आहे, आणि घडी घडी हेच स्वप्न पडू राहिलं. ये रे, ये चेच्या, ये मापाशी. मी आजी होय रे तुझी, ये. अरे हसू नको न तू. किती बेकार हसू राहिली तू. मला भेव लागू राहिलं ते हसण्याचं. झोपू दे बा मला शांततेत. माई कायले आजी होय तू? झोपू दे मला शांततेत. मला कायले मा सपनात काय लिहू राहिली घडी घडी? कोणाची आजी होय काय होय? चेत्या, ये लवकर. येतं का मी येऊ त्यापाशी? आई आई व आई 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 व काय रे वडार तोंडे? कायले एवढा चिल्लावू राहिला? आई वन बाबा व, झोपू दे ना आता थोडंसं. आता नेमके माझ्या डोळ्या लागला होता, गेला लावून. आई व काय झालं तुला? मी झोपायला गेलो आई, का मले स्वप्न पडू राहिलं भूतींचं. कडुनिंबाच्या झाडाले एक उलटी बुडी लायते लटकली, आणि ते म्हणते का चेते तू इकडे ये, मी त्याची आजी होय. मग एवढं काय आहे तिच्यात भ्या झोपतं? एखादं पडते स्वप्न भूताचं. अरे नाही ना व, ते म्हणते इकडे ये म्हणते तू निंबाच्या झाडापाशी. आता स्वप्न पडलं तर तिला म्हणा काय तेवढेच काम उरले आहे का म्हणा? थकलो आहे म्हणा मी, उद्या येईन असं सांगतो आता. झोपू दे आता आम्हाला बी, आणि तूही मुकाट्यानं शांततेत झोप. अहो मला भेव लागू राहिलं तिचं वालं, ते घडी घडी चिव राहिली ना. तुले काय भेव लागू राहिला रे तिच्यापासून? तुम्हाला तर सगळं गाव भेटे, तुम्ही काय भूतापेक्षा कमी आहे काय?
मुकाट्यानं चुपचाप झोप आता उठवत नाही आम्हाला. जाय ना बाबा तिकडे. माई कायले आजी आहे तू. मी नाही येत. जाय तिकडे. झोपू दे मला. ये रे इकडे ये. मापाशी झोप ये रे. आई व पाहून घ्या आताच. बोर्ड बरोबर म्हणतात आहे ना. पा बरं मंदात आहे का तर बरोबर. हा मंदातच आहे ते. चल काढ. वावरात झाले टाईम उराला. काढ तो पडदा काढ. एक मोहनच्या पांटेल्यावर लावून देतो. चल येतो आम्ही. म्हणजे लेका सोन्या तुले माझ्या गोष्टीवर भरोसा नाही. कमाल आहे राजा त्याली तर. अरे मी तुला एवढं जीव तोडू तोडू सांगू राहिलो का खरंच माझ्या सपनात बुडी आली होती आणि निंबाच्या झाडाला उलटी लटकली होती आणि ते मला म्हणू राहिली होती तू ये चेत्या ये त्याली आजी होय आणि तुला मजाकच वाटू राहिली राजा. आणि हासे तर असे हासे का मला भेवच लागे तिचं वाला. चल ना बे असं काही नसते ना. काय आले का तू एखादा आला असं स्वप्न असं तर मला तर भूताचे स्वप्न असे काही पडले. हा मग काय मी का भेलोच काय. मला माहित आहे एखादा पडते भूताचं स्वप्न. पण हे जे मला भूताचं स्वप्न पडलं ना हे एकदम भेव लागा झोपतच होतं ना. मला असं वाटवायला होतं का ते माझ्या जवळच आहे. पण तुही आजी तर जिवंतच आहे ना. हा माझी आजी तर जिवंतच आहे. मग आता जर तुला स्वप्न पडलं तर मंजू तिले माझी आजी तर जिवंत आहे म्हणा. मग तू कुठून आली असे प्रश्न करणार राजा. तू काय माणूस आहे. हे म्हणे तू ये म्हणे मला भेटाले. तू तिले प्रश्न कर का मी कायले येऊ कायच्यासाठी येऊ आणि मी आलो तर मग काही खर्च पाणी होईन काय. हा जर तिनं म्हटलं खर्च पाणी होईन तर मग मी सोन्याला घेऊन येतो म्हणा. दोघाचा खर्च पाणी होत असन तर आम्ही दोघं येतो म्हणा. अरे हा राजा हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. खर्च पाणी करत असन तर आपण दोघांच्या दोघे चाललं जाऊ. तेच ना तेच तर म्हणून राहिलो. खर्च पाणी करत असन तर चाललं जाऊ आपण दोघे जण. असेच तर भूत पाहिजे राजा आपल्याला खर्च पाणी करणारे. देणार रे मोहन पेपर देणं. अरे मदन भाऊ पेपरवाला याचाच आहे. काय पाहू राहिला तू तिकडे. अच्छा ह्या दोघायले पाहू राहिला काय. त्याच्या कोणत्या गोष्टी चालू आहे ज्या ते इतर राहून करून नाही राहिले हे मला ऐकायचं आहे. काहीतरी लंब कांड करणार आहे ते मला असं वाटू राहिलं. म्हणजे जरा जाऊन पाय बरं त्याच्यापाशी कोणत्या गोष्टी चालू आहेत. मला सांगितल्यापेक्षा तूच उतर पांडेल्याच्या खाली आणि जाय आणि आय. मला सांगू राहिला तो जाय बरं तिथं गोष्टी आहे तेवढेच कामं उरले आहे काय. युवराला पेपरवाला युवराला. घे रे मोहनदा पेपर घे. मदन काकापाशी देऊन दे. त्या कुकडे लक्ष आहे. मोहनदा पाय रे सोन्या. मोहनदा किती वेळचा इकडेच कानं देऊ नये आणि इकडेच लक्ष आहे त्याचं पुराच्या पुरं. त्याला तेवढेच कामं आहे ना. आपण काय करू राहिलो काय नाही तेच धंदे आहे त्याचेवाले. भिऊ नको चेत्या तू. झोल नको खाऊ. बेसन खाय पण झोल नको खाऊ. मी आहे त्यासोबत. आता जर स्वप्न पडलं तर खर्च पाणी होत असन तर येतो म्हणा. आणि ते बी दोघांचा खर्च पाणी करावं लागेल म्हणा एकट्याचं नाही. पण तू मजाकीवर नको घेऊ सोन्या. मी आजपर्यंत एवढे भूताचे स्वप्न पडले मी भेलो नाही. पण हे बुडी निंबाच्या झाडाला उलटी टांगली होती. जुन्या काळातली होती ते कसं डोक्यावर पदर गिदर घे तशी होती आणि भेव लागा जोगतीच होती ना ते. तू भिऊ नको हिम्मत नको हारू. मी आहे त्यासोबत. मी असल्यावर कायले भेट. अरे कायच्या गोष्टी वगैरे तवाच्या भल्ल्याच गोष्टी चालू आहे. आता काय पर्सनल गोष्टी नाही करा आमच्यावाले. तिथं गाडी लावली तर म्हणतं काय गिराईक कुठून येणं जाणं करण म्हणून इकडे गोष्टी करू आलो बा आम्ही. चल ना बे शाईने हो. तुम्हाला काय आताच ओळखतो का मी. काहीतरी तुमचं कुठं डाका टाकाचा प्लॅन आहे. सुधरून जा लवकर नाही तर लय लंब्यात जासान तुम्ही. काय लावलं रे मोहनदा त्या. जेव्हा पाहिलं तवा सुधरून जा चोऱ्या करू नका हे करू नका ते करू नका. तुला माहित आहे का आमच्या गोष्टी कोणत्या चालू आहे इथं कोणत्या चालू आहे माहित आहे काय. अरे तुमच्या गोष्टी मला सगळ्याच माहित आहे ना. तुम्ही अशा एकट्या गोष्टी तवाच करता जेव्हा तुम्हाला कुठं ना कुठं काही कांड करत राहते. नाही तर इथे येऊन गोष्टी राहते तुमच्या. म्हणजे काय आम्ही त्याच्याशिवाय कोणत्या गोष्टी करू नाही शकत काय. करू नाही शकत काय. घडी ठेच लावतो तू. काऊन रे काय झालं सोन्या. काऊन तोंड असं केलं. काय आणलं गाडी काय आहे आता. आता मोहन राजा पांटेल्यावर बॅनर लावल्यावर पाहूनच घे. तिकडे लावत जाणार बा चौकात बॅनर. येऊन जाऊन का मग पांटेल्यावर दिसते का तुम्हाला. सरपंच साहेबांना सांगितलं एक मोहन राजा पांटेल्यावर लाव म्हणे. म्हणून आलो. काय बोलायचं आहे ते सरपंच साहेबासोबत बोलून घेतो. ये रे बाहेर ये रे. शिडी लाव इथं आणि बॅनर काढ बाहेर. बस बरोबर लागलं ते. एक नंबर लागलं. बस राहू दे. उतरून जा खाली. शिडी टाक अंदर आणि चल येतो रे. महाराणा प्रताप जयंती. राजमाता जिजाबाई पुण्यतिथी. राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी. अरे बापरे जोरदार कार्यक्रम आहे मग रात्री आता सरपंच साहेबाचा. एका जणाले सोन्या याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. गावात काय चालू आहे काय नाही काहीच घेणं देणं नाही. बस आपली दुकानदारी सांभाळणं बस याच्यातच आहे. आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करणं. तुले म्हणत आहे मोहन ते माहित आहे मले. आता मी गरम नाही करून दिला का त्याले त्याच्यानं होईना. आता टोमने टामने मारणारच आहे ते. पण काही असो मदन भाऊ आपण बाकीच्या सारखं तर नाहीये. चोऱ्या चकाळ्या करून लोकांच्या वावरातल्या इकडल्या तिकडल्या
काही असो, आपण दिवस रात्र मेहनत करू राहिलो, सुखाची भाकर खाऊ राहिलो. लोकांसारखं थोडी आहे, लोकांचं मन दुखवू राहिलो. सोन्या एखादा द्या लागन मोहन दाले झाम्या चांगला, मग समजा. अरे त्याच्या इकडे तर पाय, अरे शाहरुख काका होय ना आपला, हा कचऱ्याच्या गाडीवर लागला काय? मग काय कामाची काय शरम असते काय? कचऱ्याची गाडी असो काही असो, तुमच्यासारख्या चोऱ्या चकाळ्या तर नाही करत. आता रे, आता शाहरुख यानं म्हटलं तर मग मायावर तर भल्ले गरम होऊ राहिले होते. कोणत्या चोऱ्या चकाळ्या केल्या आम्ही? कोणत्या चोऱ्या चकाळ्या केल्या? फालतू कायले बोलत असतं शाहरुख काका? फालतू बोलाले. फालतू कायचं आहे? जे आहे ते आहे, सगळ्यालेच माहीत आहे तुमचे कारनामे. टाकरे मोहन, लवकर कचरा टाक आणि मला जाऊ दे. घे बरं चेते, ते कचरा पेटी घेऊन टाक बरं जरासं त्याच्यात कचरा. तूच का रे, आम्हाला पट्टीचे धंदे आम्हाला नको सांगू. चल सोन्या तिकडे. आज कार्यक्रमात राहायचा रे, फुकटाचा भात खाले. तू घेऊन जा रे घरच्यासाठी डब्बा भरून. टाकरे लवकर कचरा टाकणं, मला जाऊ दे ना दुसऱ्या इकडे. टाकतो ना, थांब ना जरासा. घ्या ना तिचे, हातापाशीच तर लागन तेवढे. थोडं तिचे. कैऱ्या काय इकाले निवरायले का तुम्ही? अरे नाही पाठवतो जरा काय रे इकडे तिकडे नातेवाईकाच्या इथं लोणच्यासाठी. लयच खतरनाक माणूस भेटला रे बाबा. म्हणजे मा कमरेच्यानं झालं नाही तरी मी वरतं चढलो. मार आंबे तोडायला लावू राहिले. किती मोठे आंबे घेतले तोडून आणि इकडे तिकडे पाठवतो म्हणते. खूप काम आहे. घे ना जरा लवकर करा, मला लवकर जाणं आहे घरी आज. आणि तुम्ही ये जा, कार्यक्रम आहे आज. मसाले भाताची सोयसा आहे. हा येतो ना, काहून नाही. 100 रुपये द्यायचा बरं खर्चा पाण्याले. 90 साठी काय? नाही ना हो, तुम्हाला काय त्याच्यासाठी दिसते काय? 90 साठी नाही, हे मोहनचे द्यायचे आहे पैसे. तंबाखू चुन्याच्या पुडीचे लय उधार झाले. 300 झाले, 100 देतो, 200 नंतर देतो ते पगार झाल्यावर. काल तुम्ही धोंडी काढली तरी तर काही पाण्याचा मोसम काही दिसून नाही राहिला होता. त्या कसं वयन यंदा? आता कालच तर काढली धोंडी, आता 1-2 दिवस वाट पाहू, नाही तर मग अधिक धोंडी काढा लागल. मग जर पाणी आलं नाही तर दर काय 2-3 दिवसानं धोंड्या काढत बससान काय? काही समजून नाही राहिलं आता काय कसं होते तर. जाऊ द्या, वयन तर वयन. घ्या बस, आता काही तोडू नका. 5-6 तोडा आणि उतरून जा खाली. एवढे आंबे जर इकले असते तर किती मोठे पैसे आले असते तात्या तुम्हाला. एवढे मोठे तुम्ही नातेवाईकाले वाटू राहिले. अरे प्रत्येक नातेवाईकाच्या इकडे 5-5 किलो पाठवाच लागते, दरवर्षीच आहे हे. तुम्ही चल ना हो वामनराव, चलून नाही राहिले का भीमा भाऊ? कार्यक्रम आहे ना, आणि मसाले भात बी ठेवला आहे. येतो ना, तुमच्या मागच येतो. हे थोडंसे ते मिलिंद काका याचे आहे ना, त्याच्यासाठी थांबलो. येतो तुमच्या मागच येतो. आता यायले कोण सांगन, आपल्याला बोलावलंही नाही आहे आणि आपलं त्याचं पटत बी नाही. आता मला जर हे पहिले माहीत असतं तर मॅच घेतला असता हा कार्यक्रम हाती. तुम्ही जाणारे पोट्टे हो, तुम्ही काय करू राहिले इथं? जाना, मसाले भात आहे, खायला भेटते ना. जातो, आमचे दोस्त मित्र याचे. आज वीर महाराणा प्रताप यांची जयंती व तसेच राजमाता जिजाबाई यांची पुण्यतिथी व तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची सुद्धा पुण्यतिथी एकाच दिवशी आहे. त्यामुळे वीर महाराणा प्रताप यांचे आपण जयघोष घेऊ व त्यानंतर 2 मिनिटाचे मौन व्रत ठेवून राजमाता जिजाबाई व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना 2 मिनिटाची शांती देऊ. सर्वांनी डोळे बंद करावे, जाग्यावरच बसून करावे. सगळ्यांनी आपापले डोळे उघडावे. वीर महाराणा प्रताप यांचा 3दा जयघोष घेऊ. वीर महाराणा प्रताप की जय. शांततेत सुरूची भोजन घ्यावे, गडबड कोणीही करू नये. शांततेत करा.